मी सर्वप्रथम विजयजींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे ज्योत्स्नाताई आणि विजयजी आम्ही अनेक वेळा भेटायचो. दर्डा परिवाराचं तर माझं कौटुंबिक नातं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्रितपणे एकमेकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत असतो. आणि लोकमत वृत्तसमूह म्हणजे ह्या देशातील सगळ्यात मोठा वृत्तसमूह असं मला वाटतं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा खप असलेले हे वृत्तपत्र आहे. आणि विजयजी आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून काही ना काही उपक्रम सातत्यानं चालू असतात. मी तर कधी कधी हा विचार करत असतो की ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाची देवाणघेवाण करत असताना विजय दर्डाजींना कधी शांत झोप लागते की नाही, कारण एक कार्यक्रम संपला की दुसऱ्या कार्यक्रमाची ते तयारी करत असतात. आणि बघा हो, ह्या देशातील दोन विभूतींचा सत्कार आणि तेही संगीत क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्याचं भाग्य आमच्या उपस्थितीमध्ये विजय बाबूंमुळे आम्हाला लाभलं. त्यामुळे असे उपक्रम, असे कार्यक्रम ते करत राहावे. प्रताप सरनाईक कौटुंबिक मित्र म्हणून, राज्याचा परिवहन मंत्री म्हणून नाही तर कौटुंबिक मित्र म्हणून दर्डा परिवाराच्या पाठीमागे नेहमीच अशा पद्धतीने उभे राहील. तेही आमच्या पाठीमागे असेच उभे राहतात. मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि लोकमत वृत्तपत्र असंच पुढे पुढे जावं ह्या सदिच्छा व्यक्त करतो. तुम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहात आणि प्रवास आणि संगीताचं खूप जवळचं नातं असतं. सर, संगीतात प्रवास करताना संगीताचं तुमचं नातं असेल, असं तुमची आवडती प्लेलिस्ट कोणती असेल असं आम्हाला ऐकायला आवडेल. नाही बघा, मी आशाताईंना खूप मानायचो. मग कारण आशाताई ह्या जवळजवळ 8 दशकापासून त्या हे देशाची आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संगीत देत होते. 92 वर्षाच्या त्या असताना त्यांचा ठाण्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मी व्यासपीठावर त्यांना सांगितलं की आशाताई, 92व्या वर्षी आपण एवढं सुंदर गाणं गाता, एवढं सुंदर परफॉर्म करता व्यासपीठावर, तर मला सेंचुरी तुम्ही नक्कीच मारणार आहात आयुष्याची आणि सेंचुरीचा कार्यक्रम हा ठाण्यामध्ये तुम्ही करावा अशी मी तुम्हाला आतापासून आग्रहाची विनंती करतो. त्यामुळे ते माझं स्वप्न अधुरं आशाताईनं ठेवलं आहे, परंतु आशाताईंसारखी गायिका ह्या जगामध्ये परत होणे नाही. थँक्यू सो मच सर आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.